ते सर्व ठीक आहे रे, पण ते पीओपी बंदीचं काय आलं? अरे बऱ्याच पोस्ट आल्या सोशल मीडियावर. कोणी म्हणताय परवानगी मिळेल, कोणी म्हणताय नाही. काय खरं काय खोटं कळतच नाही. ते काय भावा, आपल्या मूर्तिकार दादाला फोन करायचा ना. कॉल केलेला मी त्याला, तर त्यांनी काय कॉल उचललाच नाही आणि पुन्हा केला पण नाही. आता मला असं वाटतं ना, आपल्याला त्या कार्यशाळेत जावं लागेल, तिथेच भेटेल तो आपल्याला. मला नाही वाटत आता जावं लागेल. का रे? तो बघ दादाचा भाव आला. अरे हो भावा, इकडे ये ना. हो भाऊ बोल ना. भावा दादा कुठे आहे? फोन करतोय, फोन उचलत नाहीये, परत करतही नाहीये. ते पीओपी बंदीचं काय झालं त्याबद्दल विचारायचं होतं. दादा दादा तर लढतोय. हो लढतोय. आणि इतर मूर्तीकार सुद्धा त्यासोबत लढतायत त्यांचं अस्तित्व जपण्यासाठी, पीओपी बंदी थांबवण्यासाठी. अरे सतत धडपड चालू आहे. याला भेट त्याला भेट, पुरावे जमा करा, कोर्टाच्या हिअरिंगला जावा आणि कोर्टाला सिद्ध सुद्धा करा की पीओपी ही निसर्गासाठी हानिकारक नाही आहे. आणि तुम्ही काय करताय? फक्त चौकशी. आता तुम्ही म्हणाल तुमचा काय बिझनेस आहे, तुमचा धावपळ करणारच. अरे छाती ठोकून सांगतो की हो, बाप्पामुळे आमच्या परिवाराचं पोट भरतंय. बाप्पाला घडवता घडवता आमचं आयुष्य घडतंय. आणि आम्ही ज्या मूर्त्या घडवतोय त्या मूर्त्या शेवटी तुमच्याच मंडळात येतात ना, तुमच्याच मंडपात येतात ना. मग तुम्हा मंडळांचा यात सहभाग का नाही आहे? बस काय भावा, आमचा तर फुल सपोर्ट आहे. कुठे? फक्त सोशल मीडियावर. आता उत्सवाचं काय, बाप्पाच्या उत्सवावर संकट, हे फक्त पोस्ट आणि रील्स टाकून सपोर्ट होत नाही. अरे युद्ध जिंकण्यासाठी रणांगणात उतरून आधी युद्ध लढावं लागतं. पण लढण्यासाठी पण तुमची सेना कुठे एक आहे? तुमचे आपापसातले वाद आणि मंडळांच्या कॉम्पिटिशनच संपत नाही आहेत. अरे भावांनो, आता तर एकत्र आहे अरे. कारण हा लढा तुझा माझा नाही, हा लढा आपला आहे. कारण हा उत्सव आपला आहे, हा बाप्पा आपला आहे. त्यामुळे या मूर्तिकाराच्या खांद्याला खांदा लावा आणि बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. बाकी विघ्नहर्ता सांभाळून घेईल. अरे आपण आपले 100% प्रयत्न तरी करूया.